तर अजितदादांचा अपघात नाही तर घातपात असल्याचं खळबळजनक विधान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलंय. घातपाताची शंका उपस्थित करताना मिटकरींनी राजेश टोपेंच्या विधानाचा दाखला दिलाय, तसंच अनेक इतर प्रश्न उपस्थित केलेत. एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावून महाराष्ट्राच्या जनतेसमोर सत्यता मांडा अशी मागणी सुद्धा मिटकरींनी केली आहे. पाहूया. अजितदादांचं विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज कुठं आहे? दादांच्या अपघाताची माहिती तासभर आधीच कशी कळाली? अमोल मिटकरींच्या प्रश्नानं संशयाचं धुकं आणखी गडद. अजितदादांचा विमान अपघात नव्हे तर घातपात असल्याचा संशय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलाय. अमोल मिटकरींनी विमानातील 6व्या प्रवाशाबाबत सवाल विचारल्यानंतर आता त्यांनी आणखी काही प्रश्न जाहीरपणे विचारायला सुरुवात केली आहे. अजित पवार ज्या गेटनं विमानतळावर गेले त्याचं सीसीटीव्ही फुटेज नेमकं कुठे आहे? बारामती विमानतळावर लँडिंग झालं नाही, मग पुणे विमानतळाचा विचार का झाला नाही? विमान अपघात 8:46 झाला, मग राजेश टोपेंना 7:30 माहिती कशी मिळाली? अपघात 28 जानेवारीलाच झाला, मग विकिपीडियावर 27 जानेवारीची नोंद कशी झाली होती? राजेश टोपे साहेबांची मुलाखत त्याच दिवशी झाली होती, म्हणजे अंत्यविधी आटोपल्यानंतर. त्यांनी सांगितलं सकाळी 7:30 वाजता त्यांच्या जिल्ह्यातल्या एका कार्यकर्ता जो तिथे होता स्फोट होताना, त्यांनी सांगितलंय का दादाचं असं असं झालं. हे सांगितलं 7:30 वाजता आणि दादांचा मृत्यू दाखवला जातोय 8:00 ही पण तफावत, कारण राजेश टोपे म्हणजे काही साधी व्यक्ती नाही आहे. त्यांनी सांगितलंय, माझ्याकडे वाईट आहे त्यांचा. त्याच्यामुळे ह्या शंका आहेत की 7:30ला जर टोपे साहेबांना माहित होतं त्यांच्या त्या याच्यावर विकिपीडियावर तर 27 जानेवारीलाच दादांची म्हणजे दादाचं निधन झाल्याची बातमी होती. मग विकिपीडियाने ती तारीख बदलली. अजित पवारांच्या विमान अपघातात घातपाताचा संशय आहे, त्यामुळे या संदर्भात विशेष अधिवेशन बोलावून त्यावर चर्चा करण्याची मागणी अमोल मिटकरींनी केली आहे. हा अपघात आहे असं मला वाटत नाही, हा घातपातच असू शकतो. मागणी मी स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्याची तयारी ठेवलेली आहे. मला अपॉइंटमेंट भेटल्यानंतर मी पटकन जाणार आहे दिल्लीला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही मी भेटणार आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी व्यवस्थित त्याबद्दल, उलट मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की अजितदादांच्या शेवटचा जो क्षण आहे त्या संदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवून या घटनेची सत्यता महाराष्ट्रासमोर आणावी. अमोल मिटकरींनी अजित पवारांचा मृत्यू घातपातानं झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी आणखी एक मुद्दा त्याला जोडून घेतलाय. अजित पवारांसोबत कोणताही ओएसडी किंवा सरकारी अधिकारी का नव्हता असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. अजित पवार यांच्या पक्षाचे एक आमदार अमोल मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मी ते वाचले आणि ऐकले. ते गंभीर स्वरूपाचे प्रश्न आहेत. अजित पवार यांच्यासारखा नेता विमानात बसतोय, त्यांच्याबरोबर कोणी प्रमुख व्यक्ती नाही, त्यांचा ओएसडी नाही किंवा अमुक नाही, इतर काही गोष्टी नाही, विमानाचं मेंटेनन्सचं सर्टिफिकेट नाही. त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका येणार आहे. तुमच्याही मनात तशी शंका आहे? माझ्या मनात पहिल्या दिवशी शंका आहे. ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन, तेव्हाच माझ्या मनात धस झाला. तेव्हाच तुम्ही याचा अर्थ असा होता की अजितदादांनी भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी स्वतंत्रपणे न्यायालयीन चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे. अमोल मिटकरींनी या ठिकाणी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्यामध्ये काही तथ्य आढळतं की जर 6 लोक विमानात गेल्याचं रेकॉर्ड आहे तर 5च चौकशी त्या ठिकाणी मिळाले असं समजतं आहे. त्या ठिकाणी पायलट बाकी त्याच्यामधनं गायब आहे, पायलटचं शव त्याच्यामध्ये नाही असंही माहिती पडली. पण पायलट कुठे गेला किंवा जो पायलट नसेल तर 6वा माणूस कोण होता आणि त्याचं शव कुठे गेलं? दुसरं त्यांनी जो प्रश्न विचारला आहे किंवा इथं मी स्वतः त्या स्पॉटवर गेलो होतो, जिथं विमान जळालं त्या स्पॉटला मी व्हिजिट केली होती. त्या ठिकाणी मी स्वतःही हे पाहिलं की सर्वत्र कागदांचा खच पडलेला होता, आजूबाजूला फाईल्स पडलेल्या होत्या, परंतु कागद एकही जळालेला नव्हता त्या ठिकाणी. आणि मग असं अनेक शंका असताना या ठिकाणी मला असं वाटतं प्राथमिक चौकशीमध्ये
की शंकेला वाव न ठेवता या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. अमोल मिटकरींनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची कुणाकडेच उत्तरं नाही आहेत. दुर्घटनाग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्सच्या विश्लेषणातून सगळं काही समोर येईल असं भाजप आणि सत्ताधारी नेते सांगू लागले आहेत. ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये शंका आहे, ठीक आहे, ते त्यांची भावना म्हणून व्यक्त होत असतील, पण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं असेल की तात्काळ या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडे या सगळ्या घटनेची चौकशी करण्यासाठीचं पत्र दिलं, मागणी केली आणि त्यानंतर लगेचच DGCI असेल, AIBच्या आमची पथकं त्या ठिकाणी पोचली. आज AIBच्या पथकाने जी काही चौकशी सुरू केली आहे, ब्लॅक बॉक्स इथे मिळाला आहे. आता ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर सगळं सत्यही समोर येईल आणि म्हणून जी प्राथमिक ज्या तात्काळ जी त्या ठिकाणी एक प्रक्रिया करायला हवी होती ती सगळी प्रक्रिया झाली आहे आणि मला असं वाटतं की त्याची चौकशी चालू आहे, त्याचा अहवालही येईल आणि मला असं वाटतं या सगळ्याला त्याच्यावरती उत्तर मिळेल. ठीक आहे, त्यांची मागणी आहे, राज्य सरकारने चौकशी लावलेली आहे. सर्व मला माहिती आहे की सर्व केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय या ठिकाणी चौकशी करत आहे. त्यांची मागणी आहे, चौकशी केंद्र सरकार करेल, राज्य सरकार करेल. पण मला जी काही महाराष्ट्राची संस्कृती आहे, आपलं जे संस्कार आहे, असं कधी महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही. आणि अजितदादा हे खऱ्या अर्थाने इतके लोकप्रिय आणि इतके जनप्रिय नेते आहेत की आम्ही सर्व अजूनही दुःखात आहे. त्यामुळं अशा पद्धतीचं ठीक आहे, त्यांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी याचा विचार करू. तर चौकशी होईल, चौकशीनंतर ब्लॅक बॉक्स सर्व येतच, कशामुळे झालं, काय झालं, कुणामुळे झालं, कशामुळे झालं. अमोल मिटकरींनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्या शंका महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात आहेत. या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचं आव्हान आता सरकारसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.